मंडळी नमस्कार, जय महाराष्ट्र। अतिशय महत्त्वाची बातमी आणि एक महत्त्वाचा व्हिडिओ। भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीमध्ये नक्की चाललंय काय हेच जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एकीकडे एकनाथ शिंदे यांची गरज असताना सर्वतोपरी मदत करणे आणि एकनाथ शिंदे कसे चांगले आहेत हे दाखवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्व काही केलं। मात्र ज्यावेळी सरकार बदललं त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाची वागणूक एकनाथ शिंदे यांच्या सेनेसाठी ही अतिशय महत्त्वाची ठरू लागलेली आहे। एकीकडे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस वरवर किती दाखवत असतील तरी आम्ही एकत्र आहोत, मात्र शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचं टेन्शन ही अतिशय मोठं वाढलेलं आहे। त्याचं कारण हे आहे एकनाथ शिंदे यांना आता भारतीय जनता पक्षाने महत्त्व देणं तेवढं कमी केलेलं आहे। एकीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना आणली, सर्व श्रेय एकनाथ शिंदे घेत असतानाच मराठा आरक्षणापासून ते सर्वच गोष्टी मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या। यामध्ये अमित शाह, मोदी यांच्याकडे भेटीगाठी ह्या चांगल्याच प्रमाणात वाढल्या। त्याचं कारणच आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यासारखी वागणूक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दिली जात नाही। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ शिंदेवरती कोणत्याही स्तराला जाऊन टीका करतायत। तर एकनाथ शिंदे ज्या बालेकिल्ल्यात मोठे झाले, ज्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांचं सर्वस्व आहे, त्याच बालेकिल्ल्यामध्ये मोठा सुरुंग लागलेला आहे। एकीकडे इलेक्शन निवडणूक ह्या अतिशय तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत। यानंतर आता महत्त्वाच्या ज्या प्रचार सभा होणार आहेत त्या प्रचार सभा ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या एकमेकांच्या विरोधात होत आहेत की काय, सध्या तरी असं चिरतं या बालेकिल्ल्यामध्ये दिसू लागलेलं आहे। ठाणेमधले एकनाथ शिंदे, ज्या शिवसेनेने या ठिकाणी ठाण्याला नावलौकिक मिळवून दिलं, ठाणे आणि शिवसेना, मुंबई आणि शिवसेना हे जे मनोमिलन आणि नामकरण होतं ते कुठेतरी आता या ठिकाणी दुरावताना दिसत आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना ताब्यात गेल्यानंतर आणि एकनाथ शिंदेकडचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या प्रत्येक ठिकाणी आपलं वर्चस्व मोठं असल्याचं दाखवत आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती असताना भाजपही हेच खेळ करू लागलं असतानाच उद्धव ठाकरेंनी मुद्दामून सोडलं। त्यामुळे आता एकनाथ शिंदेना हाताशी धरून शिवसेनेची जी चावी आहे ती आपल्या ताब्यात घेण्याचं काम भाजप करू लागलेलं आहे। मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंना रावण, अहंकारी, नालायक अशा अनेक उपमा देऊ लागलेले आहेत आणि तेही चक्क ठाण्यामध्ये। ठाण्याचे ज्येष्ठ माजी पालकमंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार ज्यांना ओळखलं जातं ते गणेश नाईक, भारतीय जनता पक्षाचे नेते, वरिष्ठांच्या आदेशाशिवाय असं बोलू शकत नाही असं कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज आहेत। नालायक लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही, अहंकारी रावण कोण हे जनतेने दाखवून दिलेलं आहे असं वेळोवेळी एकनाथ शिंदेंवरती टीका करू लागलेला आहे। यावरून स्पष्ट होतं की या ठिकाणी नवी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांच्या मनामधली भावना ही अतिशय दुखावलेली आहे। नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये जवळपास भारतीय जनता पक्षाची युती होणार नाही हे त्यांचे प्रत्येक जिल्हा प्रमुख बोलू लागलेले आहेत। त्यामुळे युतीचा दहींड बालेकिल्ल्यातच झाला असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। आज या ठिकाणी ठाण्याचे खासदार नरेश मस्के, शिंदे सेनेचे प्रवक्ते असलेले नरेश मस्के यांनी थेट नाईकांवरती हल्लाबोल चढवलेला आहे। नाईक नालायक वृत्तीचे आहेत आणि त्यांचे चित्रपटगृहामध्ये लावण्यासारखे व्हिडिओज आमच्याकडे आहेत। त्यांनी काय काय कार्यक्रम केलेले आहेत हे सर्व व्हायरल व्हिडिओमधून दिसून येईल। त्यामुळे नायकांनी आमच्या नेत्यांवरती बोलताना थोडंसं जीभ आखडती घ्यावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील। नवी मुंबई काय ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही समर्थ आहोत निवडणूक लढवायला। एकीकडे मुंबईमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याने शिवसेनेसाठी ठाण्यामध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि मनसैनिकांसाठी आनंदाची बातमी, तर ही शिंदे सेनेसाठी अतिशय डोकेदुखी वाढणारी आहे। या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना भाजप आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचाही सामना करावा लागतो की काय, यामुळे एकनाथ शिंदे सध्या तरी अडचणीत आणि जाळ्यात अडकलेले आहेत। भाजपला गरज सरो वैद्य मरो अशीच या ठिकाणची उपमा द्यायला राजकीय मंडळी आता बोलू लागलेले आहेत। यामुळे नवी मुंबई ठाण्यामध्ये युतीचा दहींड झाल्या असं जवळपास आता निश्चित आजच्या पत्रकार परिषदेमधून मानू लागलेला आहे। आपल्याला काय वाटतं, यांची युती होईल का आणि शिंदे यांना भाजपसोबत घेईल का? कमेंट करावं, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।